नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे मॅथ्स याचा थर्ड लेसन आहे संख्यांच्या जगात आणि त्याचा पार्ट 3 बघणार आहोत. मित्रांनो, पार्ट 1 आणि पार्ट 2 मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. संख्यांच्या जगात भाग 3. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण छोटासा एक रिकॅप करणार आहोत की काय शिकलो होतो नेमकं. तुम्हाला आठवतं का आपण काय शिकलो होतं? नैसर्गिक नंबर्स आपण शिकलो होतं. नैसर्गिक नंबर्स म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. 1 2 3, मग आता ते कितीपर्यंत वाढू शकतात आपण नाही सांगू शकणार. मग याच्यात सगळ्यात छोटा नंबर तुम्हाला म्हटलं की नैसर्गिक संख्यामधला सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे? तर 1 आपल्याला सांगता येतो. आणि सगळ्यात मोठा कोणता आहे तर असं जर तुम्हाला म्हटलं तर सांगता येईल का? नाही सांगता येणार. मग दुसरा कोणता आहे? नैसर्गिक संख्या झाली. आणि दुसरं काय आहे? पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्येचा शोध कसा काय लागला? आपण बघितलं की 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत आपल्याला संख्या माहिती आहे. पण आता 9 नंतर दुसरी 2 अंकी संख्या लिहायची असेल तर त्याच्या समोर कोणता नंबर लिहायचा हा प्रश्न होता. आणि तेव्हा आर्यभट्ट यांनी काय केलेलं, हे गणितज्ञ होते आणि त्यांनी काय केलं, कशाचा शोध लावला? झिरोचा. आणि तेव्हापासूनच झिरो हे पूर्ण संख्यामध्ये ऍड केलं गेलं. आणि म्हणूनच पूर्ण संख्या म्हणजे कुठून स्टार्ट होते? आता 0 पासून स्टार्ट होते. 0 1 2 3 आणि नंतर किती आहे? अमर्याद आहे, आपल्याला सांगता येणार नाही. बरोबर. मग आता ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे स्टार्ट होणारी 1 पासून. आणि पूर्ण संख्या म्हणजे काय? कुठून स्टार्ट होणार? 0 पासून स्टार्ट होईल. बरोबर. मग आता पूर्ण संख्या म्हणजेच आता आपण शिकलो की आता काय शिकणार आहे आपण? पूर्णांक संख्या म्हणजे काय, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? इंटिजर्स. आता हे इंटिजर्स पूर्णांक संख्या म्हणजे काय नेमकं आता ह्या एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात येईल. बघा इथे काय दिलेलं आहे की आता हा मुलगा काय म्हणतो की सियाचीन भागामध्ये बर्फवृष्टी होत होती आणि तिथलं तापमान किती होतं? -40 डिग्री होतं. ठीक आहे. मग असं मी न्यूजपेपरमध्ये वाचलं, असं तो म्हणाला. मग आता हे -40 आहे म्हणजे हे 0पेक्षा कमी आहे की जास्त आहे, असा हा प्रश्न या मुलाला पडला. नंतर ही मुलगी तुम्हाला दिसते आहे. आता ही काय म्हणते की काल मी मामाकडे गेली होती ना, तर तिथे गाडीची पार्किंग तळमजल्याच्या 2 मजले खाली होती. ठीक आहे. मग आता लिफ्टमधून आम्ही खाली गेलो तर तिथे काय, मला -2 हे बटन दाबावं लागलं. मग आता इथे आपल्याला -40 -2 म्हणजे काय आणि हे कसं येतं तेच आपण इथे शिकणार आहोत. आणि ते कशामध्ये? पूर्णांक संख्या. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंटिजर्स असं म्हणतात. आता आपल्याला इथे बघा हे एक्झाम्पल दिलेलं आहे. 4 मधून 2 वजा गेले तर किती राहिले? 2. आता 2 ही काय झाली? नैसर्गिक संख्या झाली. बरोबर. पण आता 2 मधून 4 मायनस होतात का हा प्रश्न आपल्या पुढे राहिला. मग आता वजाबाकी करताना संख्या रेषेवर दिलेल्या संख्येतून जी संख्या वजा करायची आहे ती तेवढी स्थाने त्या संख्येपासून डावीकडे जातात हे तुम्हाला माहित आहे. मग आता 4तून 2 गेले ही काय झाली? पूर्ण संख्या झाली. बरोबर. आणि हे -2 म्हणजेच इथे 2 मधून 4 गेले पण इथे -2 येतात. आणि ते कसं येतात ते आता आपण बघणार आहोत. आता इथेही तुम्हाला काहीतरी असं दिसतं आहे. याला काय म्हटलं जातं? याला काय म्हणतात? संख्या रेषा असं म्हणतात. बरोबर. आता ही संख्या रेषा म्हणजे नेमकं काय? आता तुम्हाला हा 0 दिसतो आहे. मग शून्याच्या काय आहे? संख्येच्या उजवीकडे 0 म्हणजे या शून्याच्या उजवीकडे आपल्याला काय दिसतात? हे 1 2 3 4 असे नंबर्स आपल्याला दिसतात आहे संख्या रेषेवर. मग आता हेच डिस्टन्स आपण इकडे डावीकडे म्हणजे शून्याच्या डावीकडे कंटिन्यू ठेवलं, तेच डिस्टन्स, आणि मग तिकडे नंबर्स करत गेलो तर मग ते कसं होणार? -1 -2 -3 अशी ही काय आहे? संख्या रेषा राहणार आहे. म्हणजेच आता आपल्याला लक्षात आलं की शून्याच्या उजवीकडे गेलो तर आपल्याला कसं संख्या मिळणार आहे? अधिक म्हणजे धन संख्या आपल्याला मिळेल. बरोबर. आणि या शून्याच्या डावीकडे आपण गेलो बरोबर. डावीकडे गेलो तर आपल्याला ऋण संख्या मिळणार आहे. मग आता हे नेमकं कसं? परंतु ही संख्या लिहिताना मायनस चिन्ह, आता धन चिन्ह कोणते आणि ऋण चिन्ह कोणते हे आता आपण समजून घेऊ. आता बघा मी म्हटलं की तुम्हाला 4 अधिक 2 किती झाले? 6 झाले.
बरोबर. आता मी घेतलं 5 अधिक 8 किती झाले? 13 झाले. देन 7 आणि 7 किती झाले? 14 झाले. म्हणजेच ह्या काय आहे? ह्या दोन्ही संख्या धन आहे. म्हणजेच आता आपल्याला मोजायचं आहे. आता ही आपण संख्या रेषा घेतली. इथे घेतलं मी 4, बरोबर. मग आता 0 पासून मी 4 पर्यंत जाणार. 0 पासून 0ला सोडून 4 पर्यंत 1 2 3 4 आणि त्याच्यामध्ये मी किती ऍड केले? 2. मग पुन्हा 2 उडी मारली मी, 1 आणि 2. मग मी कुठे पोहोचले? 6 वर पोहोचले. म्हणजेच हे काय झालं? त्याच्या मी उजवीकडे गेले तर काय झालं? तर ही धनसंख्या झाली. आणि मीच जर 5 आणि 8, मग आता 0 पासून मी सुरुवात कुठे करणार? आता मी याला इरेज करते आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा आता ही काय आहे? याला आपण संख्या रेषा असं म्हणतो, बरोबर. आता मी किती घेतले आहे? दुसरा नंबर बघा, आधी 5. 0 पासून मी 5 पर्यंत जाणार. 1 2 3 4 आणि 5 आणि त्याच्या समोर किती आहे? 8 आहे. मग आता मी पुन्हा त्याच्या समोर 8 जाईल. मग किती आता काउंट करणार? 1 2 3 4 5 मग 6 7 8. म्हणजेच इथे आपले नंबर्स किती येणार? मग 11 12 आणि 13. म्हणजेच किती आलं? 13 आलं. मग आता 7 आणि 7, आता मी इथे 7 घेतले. आता त्याच्या पुढे इथे 13 आहे. आणखीन 1 वाढलं तर इथे किती झाले? 14 झाले. आता ह्या संख्यारेषेवर आता आपल्याला कन्सेप्ट लक्षात आली की संख्या रेषावर जर आपण उजवीकडे गेलो, आपण शून्याच्या उजवीकडे गेलो तर आपल्याला धनसंख्या या मिळतात. पण आता आपण डावीकडे गेलो समजा तर काय होणार आहे? डावीकडे जाताना आपल्याला ऋण संख्या असे मिळेल. आणि ऋण संख्या आपण कशाने दाखवतो? हे वजाबाकीच्या चिन्हाने आपण दाखवत असतो. मग आता हे कसं काय आहे? तर आता हे एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. मला डावीकडे जायचं आहे तर ऋण संख्या कशी होणार? आता इथे बघा, शून्याच्या डावीकडे तर मग -1 -2 -3 -4. हे याला काय म्हटलं जातं? यालाच पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पूर्णांक संख्या. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंटिजर्स असं म्हणतात. डावीकडे जाताना आपण हे मायनस कसे होतात हे पुढे एक्झाम्पल थ्रू बघणार. आता एक छोटासा रिकॅप करून घेऊया म्हणजे आपण नेमकं काय शिकलेलो आहे तुम्हाला लक्षात येईल. आता आपण बघितलं नैसर्गिक संख्या म्हणजे काय. नैसर्गिक संख्या कोणती आहे? आपण बघितलेलं आहे नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते आहे? 1 2 3 4 पासून ही अमर्याद आहे, आत्ताच आपण बघितलं. देन पूर्ण संख्या म्हणजे काय? तर पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? 0 पासून होते, आपण हे बघितलं. 0 1 2 3 4 आणि याच्यानंतर हे अमर्याद आहे. पण आता आपण शिकणार आहोत पूर्णांक संख्या. तर आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? आता त्याच्यासाठी आपल्याला इथे एक ही संख्या रेषा आपण बघणार आहोत. आता ही पूर्णांक संख्या आहे. मग याच्या सेंटरला याच्या मध्यभागी काय येणार आहे? 0. मग आता आपण याच्या काय आहे? उजवीकडे जाणार तर या संख्या नेहमी मोठ्या होणार आहे. ठीक आहे. मग इथे आपण 1 2 3 4 5 6 7. आता हे अमर्याद आहे, आपण कितीही लिहू शकतो, बरोबर. आणि हे डावीकडे जाताना संख्या ह्या शून्यापेक्षा लहान होणार आहेत हे आपण बघणार आहोत. म्हणजेच इथे -1 -2 -3 -4 -5 -6. आता ही कोणती आहे? उजवी साईड आहे. उजवीकडे जाताना संख्या मोठ्या होत जातात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि डावीकडे जाताना संख्या काय होतात? लहान होतात हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर. आता इथे आपल्याला तुम्हाला असं म्हटलं की आता समजा 1 आणि ही इथे 5 दिलेली आहे. मग या दोघांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती? तर तुम्हाला सांगता येईल की बरोबर 5 मोठी आहे. कारण की आपण शून्याच्या उजवीकडे जातो. उजवीकडे जाताना संख्या ह्या वाढत जातात, मोठ्या होत जातात हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपण घेतलं 7. मग आपण आता घेतलं 7 आणि 3 घेतलं, बरोबर. आता याच्यातली मोठी संख्या कोणती आहे? आपल्याला माहिती आहे की 7 मोठी संख्या आहे, 3 लहान संख्या आहे. कारण की शून्याच्या उजवीकडे जात आहे तर संख्या मोठी होत जाते. आता आपल्याला हे शिकलेलं आहे. देन आपल्याला
15 घेतलेला आहे आणि देन इथे घेतलं आहे 100. मग आता इथे कोणती मोठी संख्या झाली? 100 झाली. आता हे तुम्हाला लक्षात आलं. पण आता समजा इथे 2 दिलेले आहेत, समजा इथे घेतलेला आहे 2 दिलेला आहे आणि इथे -2 दिलेला आहे, -2 दिलेला आहे. तर याच्यातली मोठी संख्या कोणती? तर 2 येणार, कारण की उजवीकडे मोठी संख्या नेहमी लक्षात येते. उजवीकडे धन संख्या असते आणि जी धन असते म्हणजे अधिक असते ती संख्या मोठी असते. आता आणखीन आपण एक घेऊ की 0 घेतलं आणि इथे घेतलं -5 घेतलं. आता तुम्ही म्हणाल -5 ही संख्या तर 0 पेक्षा मोठी झाली नाही. इथे काय मोठा झाला? 0 मोठा झाला, कारण की 0 आपल्याला माहिती आहे की याच्यापेक्षा 0 पासून आपण जसं जसं उजवीकडे जाणार आपल्या संख्या ह्या धन होत जाणार. जर आता इथे आपण घेतलं -100 घेतलं आणि इकडे काय घेतलं आहे? इथे -10 घेतलं. मग आता -100 मोठे की -10? तर आपण तसं म्हटलं की चिन्हांचा विचार नाही केला, 100 आणि 10 म्हटलं की आपल्याला पटकन क्लिक होते 100 मोठे आहे. पण नाही, इथे -10 हे मोठे होणार, कारण की 10 संख्या आधी येणार आणि त्याच्यानंतर 100 ही संख्या येईल. जर आता पुन्हा आपण घेतलं की -5 आणि -7 याच्यामधली मोठी संख्या कोणती? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की -5 ही मोठी राहणार, कारण की 5 आधी येईल आणि नंतर 7 येणार आहे. -7 म्हणजेच आता हे 7च्या उजवीकडे 5 आहे ना, म्हणून -5 ही मोठी संख्या होईल. आता आपण पुन्हा आणखीन घेऊया. -7 आहे आणि नंतर 0 दिलेला आहे. मग आपल्याला 7 मोठा आहे की 0? नाही, इथे 0 मोठा येणार, कारण की 0 हा उजवीकडे आहे -7च्या. म्हणजे आता तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात झालेली असेल की संख्या रेषेवर आपण संख्येच्या उजवीकडे जात असू तर आपल्या संख्या ह्या नेहमी धन होणार आणि डावीकडे जात असेल तर संख्या ह्या ऋण होतील. आणि जर -1 -2 दिलेले आहे तर त्यांची संख्या ही उजवीकडे आहे की डावीकडे आहे ते पाहून आपण ती संख्या लहान आहे की मोठी आहे हे लक्षात येणार आहे. आता ही कन्सेप्ट म्हणजेच पूर्णांक संख्या म्हणजे काय, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंटिजर्स. ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल अशी आशा आहे. बघा, मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, 2 अधिक 4 बरोबर किती? म्हणजेच हे आपल्याला सांगता आलं की 0 म्हणजे 2 पर्यंत आपण गेलो आणि नंतर 4 त्याच्यामध्ये ऍड केले, 1 2 3 4, तर किती आलं आपलं आन्सर? 6 आलं आणि हे आपल्याला माहिती होतं. पण आता 2 मधून -4 वजा करायचे आहे, 2 मधून -4 करायचे आहे. तर आता इथे बघा 2 हा नंबर आहे आणि या नंबरच्या आपण किती घरं मागे जाणार आहोत? 4 घरं मागे जाणार आहोत. तर बघा इथे 1 हा पहिला, देन दुसरा, तिसरा आणि 4, म्हणजे कुठपर्यंत आलो आपण? 4 घरं मागे आलो, म्हणून आपला आन्सर किती आहे? -2 आहे. आता आपल्याला पुन्हा आणखीन म्हटलं की हे इरेज करून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्हाला असं म्हटलं की 5 मधून 2 - 5 घेतलं, बरोबर? 2 - 5 घेतलं. तर आता 2 हा नंबर इथे आहे आणि त्याच्या मागे आपल्याला किती जावं लागेल? 5 घरं मागे जावं लागेल. 1 2 3 4 इथे 5, म्हणजेच किती आले? इथे आणखीन एक घर मागे गेलो आपण, म्हणजेच किती आपलं आन्सर आलं? -3 आलं. आता आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. म्हणजेच काय आहे? 0 आहे, या शून्याच्या उजवीकडे गेलं की आपण धनसंख्या लिहितो आणि शून्याच्या डावीकडे गेलो म्हणजे ऋण संख्या. मग आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? बघा, सर्व शून्य, सर्व धनसंख्या आणि सर्व ऋण संख्या मिळून जो संख्या समूह होतो त्याला पूर्णांक संख्या असं म्हणतात. आता ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल. म्हणजे हा पूर्ण आहे, हा ब्रॅकेट बघा. आता ही संख्या रेषा, त्याच्यावरचा 0 आणि त्याच्यावरचे सगळे धनरेषा, धनसंख्या आणि सगळ्या ऋण संख्या या सगळ्यांचा ग्रुप म्हणजेच काय? पूर्णांक संख्या, म्हणजेच त्याला इंटिजर्स असं म्हणतात. आणि तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रांनो, पूर्णांक संख्या म्हणजे काय आताच आपण शिकलो, बरोबर? आणि त्याचंच इथे लहान मोठेपणा आता ह्या एक्झाम्पल थ्रू आपण इथे बघणार आहोत. मग आता इथे आपल्याला ह्या पायऱ्या, आपल्याला हे जे 3 चित्र दिसत आहेत इथे विहिरी दिलेल्या आहेत. मग आता यामध्ये काय म्हटलेलं आहे की यामध्ये 6 पायऱ्या आहेत ज्या नेहमी पाण्यामध्ये बुडलेल्या असतात आणि त्याला आपण 0 असं म्हटलं. म्हणजे 0, ज्या 6 पायऱ्या आहेत त्या खाली पाण्यामध्ये नेहमी असतात. मग आता काय होते? पावसाळा आला की पाणी वाढतं ना, पावसाळा
त्याच्यामुळे पाण्याची लेवल वर जाते. मग पाणी आलं की त्या ह्या काय होतात, पाण्याची लेवल वाढली की आणखीन 2 पायऱ्या हे वरती पाणी जातं. बरोबर. मग आता आणखीन वर गेलं म्हणजे किती पायऱ्या वरती गेलं, तर 2 पायऱ्या वरती गेलं. म्हणून हे आपण कसं दाखवतो, पाण्याची स्थिती कशी दाखवतो, +2 असं लिहितो. मग आता उन्हाळा आला की पावसाची लेवल कमी होते, पाण्याची लेवल कमी होते आणि त्याच्यामुळे काय होते की ही 3 पायऱ्या पाणी खाली जाते. बरोबर. मग आता 3 पायऱ्या खाली गेल्या म्हणजेच आपण त्याला कसं दाखवतो, -3 असं दाखवतो. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येईल की +2 मोठे आहे की -3 मोठे आहे. तर आता आपल्याला इथे सांगता आलं पाहिजे की -2 ही नेहमी मोठी संख्या राहणार. मग आता 0, आताच आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं की 0, शून्याच्या ही जी संख्या रेषा आहे इथे 0 आहे. शून्याच्या उजवीकडे संख्या नेहमी कशी असते, मोठी असते. बरोबर आहे. आणि शून्याच्या डावीकडे ही संख्या कशी असते, लहान असते. मग आता ही जिथे इकडे -1 लिहिलेला आहे, -1 मोठी आहे की 0, कारण की ह्या -1 काय आहे, -1 हा शून्याच्या म्हणजे उजवीकडे आहे म्हणून ही संख्या काय झाली, मोठी झाली. म्हणून हे आपण मोठ्या संख्येचं असं चिन्ह दिलं. आता इथे बघा -1 आणि इथे -2 लिहिलेले आहे. बरोबर. आता -1 मोठे आहे की -2, आता -1 मोठा आहे कारण की -2च्या उजवीकडे -1 आहे म्हणून ती संख्या मोठी आहे. आणि ही कन्सेप्ट तुम्हाला आता क्लिअर झालेली असेल. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता पुढे काय दिलेलं आहे ते आपण बघूया. आता इथे आपण एक नवीन कन्सेप्ट शिकून घेणार आहोत आणि ती कोणती आहे, विरुद्ध संख्या. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑपोजिट नंबर्स म्हणतो. आता इथे तुम्हाला ससे दिसत आहेत. मग आता हा ससा काय करतोय, शून्यापासून स्टार्ट करतो आहे आणि 4 घरं उडी मारतो आहे. मग आता त्यांनी उजवीकडे 4 अशी उडी मारली तर तो कुठे पोहोचला, तर 4 संख्या म्हणजेच +4 वर पोहोचला. बरोबर. आणि तेवढीच म्हणजे त्यांनी 4 एकक तो डावीकडे गेला. आता ही साइड कोणती आहे, उजवी आपल्याला माहिती आहे आणि इकडची साइड कोणती आहे, डावी साइड आहे. बरोबर. आता त्यांनी उजवीकडे 4 घरं गेला म्हणजेच आपण +4 लिहिणार आणि तेवढंच 4 घरं तो डावीकडे गेला तर आपण किती लिहिणार, -4 असं लिहिणार. म्हणजेच आता काय झालं, +4 -4 हे काय झालं, एकमेकांची अपोजिट संख्या झाली. आता तुम्हाला सांगितलं की -1 आहे तर त्याची अपोजिट संख्या, त्याची विरुद्ध संख्या कोणती आहे, तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे +1 आहे. जर 5 असेल तर त्याची विरुद्ध संख्या कोणती आहे, तर -5 होईल. जर 8 असेल तर त्याची विरुद्ध संख्या -8 होईल आणि इथे -3 असेल तर त्याची विरुद्ध संख्या कोणती होणार, 3 होणार. म्हणजेच काय, संख्या समान राहतील पण त्यांचे चिन्ह बदलतील आणि त्यालाच आपण काय म्हणतो, विरुद्ध संख्या म्हणजेच अपोजिट नंबर असं आपण म्हणतो. आता आपण विरुद्ध संख्या बघितली होती. मग आता इथे पुन्हा काय दिलेलं आहे की इथे 2 ससे दिलेले आहेत. मग आता 2 ससे काय करतात, हे विरुद्ध संख्या रेषेवर 2 सस्यांनी 3 एकक उडी मारली. त्यातील -3 वर उभे असलेल्या सशाने उजवीकडे, आता हा बघा इथे -3 आहे आणि त्यांनी कशी उडी मारली, 3 घरं उजवीकडे गेला तो. बरोबर. आणि हा इकडे उजवीकडे जो ससा आहे त्यांनी 3 घरं डावीकडे उडी मारली, 3 एकक तेवढीच मारली. मग ते कुठे पोहोचले, 0 या ठिकाणी पोहोचले. बरोबर. म्हणजेच आता इथे आपण काय शिकलो की जेव्हा 2 संख्या समान असतात, 2 विरुद्ध संख्या समान असतात, त्यांची बेरीज किती होते, 0 होते. म्हणजेच -3 अधिक 3 करायचं असेल तर आपलं 0च येणार. मग जर +5 असेल आणि त्यांची बेरीज आपल्याला +5 आहे आणि त्याची बेरीज आपल्याला -5 सोबत करायचं असेल तर त्याचं उत्तर 0 येईल. जर इथे -100 असेल आणि त्यांची बेरीज +100 नी करायची असेल तर आपलं उत्तर काय येणार आहे, 0. कारण की हे 2 विरुद्ध दिशेनं आहे आणि तेवढेच समान घर जर ते जात असतील तर तेव्हा आपलं उत्तर काय येते, 0 येते. आणि 0ला विरुद्ध संख्या असते का, नाही. म्हणजे आत्ताच आपण मागे थोड्या वेळापूर्वी बघितलं की -1 आहे त्याची विरुद्ध संख्या किती आहे, +1 आहे. जर 5 आहे तर त्याची विरुद्ध संख्या किती आहे, -5 आहे. पण 0 याला विरुद्ध संख्या आहे का, नाही. याला 0ला विरुद्ध संख्या नाही आणि हेच इथे आपण शिकलेलो आहोत.
आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, ते सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा, अमितच्या दुकानात जमीन पातळीवरून वरच्या माळ्यावर व तळघरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आता ही जमीन पातळी आहे आणि वरती जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत. मग वर जाण्यासाठी पायऱ्या अनुक्रमाने 1 2 3 अशा आहे. 1 2 3 अशा प्रकारे पायऱ्या आहेत आणि खाली जाण्यासाठी -1 -2 -3 अशा पायऱ्या दिलेल्या आहेत. बरोबर. मग आता हे ऋण पूर्णांक दिलेला आहे, इकडे ऋण आहे, इकडे धन पूर्णांक आहे. प्रत्येक हालचालीमध्ये अमित कोणत्या पायरीवर पोहोचला हे आपल्यालाच लिहायचं आहे. मग आता इथे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, अमित जमीन पातळीवरून 3 पायऱ्यावरती गेला. आता 3 पायऱ्या गेला. इथे बघा, ही पहिली पायरी, मग हा दुसरी पायरी आणि ही तिसरी पायरी. तर मग कुठे पोहोचला तो? 3 इथे पोहोचला. मग आता आपण इथे काय लिहिणार? +3 लिहू. बरोबर. नंतर दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे, अमित जमीन पातळीवरून 2 पायऱ्या खाली आला. आता ही जमीन पातळी आहे, इथून 2 पायऱ्या खाली आला, ही पहिली आणि ही दुसरी. मग कुठे पोहोचला तो? -2. म्हणजेच इथे आपलं उत्तर काय येणार? -2 येणार आहे. मग आता तिसरं उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे? तिसरं उदाहरणात दिलेलं आहे की अमित जमीन पातळीवरून 3 पायऱ्या वर जाऊन परत 2 पायऱ्या वर गेला. आता इथे बघा, पहिली, नंतर ही दुसरी, तिसरी, 3 पायऱ्या आणि त्याच्यानंतर आणखीन 2 पायऱ्या वर गेला. म्हणजेच ही पहिली, आणखीन दुसरी, म्हणजेच तो कुठे पोहोचला? तर इथे आपलं उत्तर येणार आहे +5. देन चौथ्या नंबरचं उत्तर आहे आपलं काय आहे, अमित जमीन पातळीवरून 2 पायऱ्या खाली जाऊन परत 2 पायऱ्या खाली आला. आता इथे खाली आहे, जमीन पातळीवरून 2 पायऱ्या, ही पहिली पायरी, ही दुसरी, आणखीन 2 खाली गेला तो. त्याच्यानंतर मग ही तिसरी आणि ही चौथी, म्हणजे कुठे पोहोचला तो? तर आपलं उत्तर येणार आहे -4. मग आता लास्ट एक्झाम्पल आहे, अमित जमीन पातळीवरून 2 पायऱ्या वर जाऊन परत 2 पायऱ्या खाली आला. आता त्याने काय केलं की 5व्या याच्यामध्ये आधी तो काय केला, वरती गेला 2 पायऱ्या, हा इथे 2 पायऱ्या वरती गेला आणि नंतर 2 पायऱ्या हा खाली आला. तर अशा प्रकारे म्हणजेच तो कुठे पोहोचला? तर इथे 0 या ठिकाणी तो पोहोचला. म्हणजे मित्रांनो, इथे आपला हा लेसन खूप मोठा असल्यामुळे आपण इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू.